राज्यातील सरपंचांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्यभर एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे त्या ठिकाणी संबंधित सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, अन्यथा तात्काळ निवडणुका जाहीर कराव्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीत सरपंचांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करावा अशी मागणीही करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीत सरपंचांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी ही भूमिका मांडण्यात आली. सध्या केवळ नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. मात्र ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असूनही सरपंच आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही, ही खंत व्यक्त करण्यात आली. इतर राज्यांमध्ये जसे की कर्नाटक आणि बिहार सरपंचांना असा अधिकार देण्यात आला असल्याचा उल्लेख करत महाराष्ट्रानेही लोकशाही मूल्यानुसार निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच सरपंचांना नियमित मानधन देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, जुनी थकबाकी तातडीने द्यावी आणि सन्मानपूर्वक मानधन मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या संगणकीकरण सेवेसंदर्भातही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शासनाकडून नेमलेल्या कंपनीमार्फत कॉम्प्युटर ऑपरेटर नेमले जात असले तरी ग्रामपंचायतीकडून दरवर्षी सुमारे 1.5 लाख रुपये घेतले जातात. मात्र त्या बदल्यात आवश्यक सेवा, स्टेशनरी किंवा ऑपरेटरांना नियमित वेतन मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे तांत्रिक सेवा कंपनीकडे असावी, मात्र ऑपरेटर ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली काम करावेत अशी मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच परिषदेकडून देण्यात आला. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.